बघा, एक तर गरीब कुटुंबातला माझा एक तरुण गेला, 7 वर्षाचा छोटं बाळ गेलं. अशा परिस्थितीमध्ये ठाकर समाजाचा आमचं ते एकुलते एक मुलगा गेल्यानंतर अतिशय मन द्रावक झालेलं आहे. मी त्या दिवशी सांगितलं की यावेळेचा वाढदिवस हा होणार नाही, फक्त भेटीगाठी होतील, आलेल्या लोकांचा चहा पाणी पाहिला जाईल, परंतु कोणत्याही पद्धतीचा गाजावाजा किंवा आतिषबाजी किंबहुना वेगवेगळे कार्यक्रम हे न करता अतिशय साधेपणाने त्या मुलाला झालेल्या दुःखामध्ये, कारण तो माझ्या कुटुंबामधला होता, कारण जुन्नर तालुका हे माझं कुटुंब आहे आणि त्या नैतिक दृष्टीने मोठा वाढदिवस साजरा करणं हे माझ्या दृष्टीने मला मला न पटणारी गोष्ट आहे माझ्या मनाला. आता काही कार्यकर्त्यांनी विभाग वाईज आपापल्या भागामध्ये, म्हणजे आता मीना खोरा असेल समजा, या मीना खोऱ्यातल्या काही कार्यकर्त्यांनी किंवा नारायणगाव असेल, निमगाव सावा असेल, आणे असतील, बेल्ला असेल, आळेफाटा असेल किंवा पुढे गेल्यानंतर ओतूर असेल, डिंगोरे असेल, अशा वरती आपटाळे असेल, जुन्नर शहर असेल, अशा 8 ते 9 विभागामध्ये कार्यकर्त्यांनी स्वतः पाऊल पुढे टाकून आपलं कर्तव्य काय आहे किंवा शरद दादा ज्या खुर्चीवर बसले त्या खुर्चीचा सन्मान ठेवून लोकांच्या हितासाठी काय करावं लागेल, तर रक्तदान शिबिर आयोजित केली होती 22 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत. आणि त्या रक्तदान शिबिराबरोबर महाआरोग्य शिबिर, ज्या शिबिरामध्ये सर्व तपासण्या चालू झाल्या. ज्या लोकांना कुठले कुठले आजार समजा डिटेक्ट झालेले असतील तपासणीमुळे, तर त्या आजाराच्या निमित्ताने ऑपरेशन असतील, तर अनेक योजना ज्या आहेत त्या योजनेमध्ये बसून ते सगळे ऑपरेशन मोफत करण्याचा निर्णय आपण केला. काही ठिकाणी मोठे ऑपरेशन असतील तर ते ऑपरेशन सुद्धा मोफत करत असताना त्यांच्या मेडिकलचा सर्व खर्च ही आमची स्वाभिमान सेवा संस्थेची सगळी जबाबदारी घेऊन आमच्या कार्यकर्त्यांनी निर्णय केलेला आहे. मी भाग्यवंत समजतो की मला सोन्यासारखे कार्यकर्ते भेटले. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य जे फुललं ते मावळ्यांमुळं आणि शरद सोनवणेची आमदारकी जी फुलली ती सर्वसामान्य कार्यकर्त्यांमुळे. या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि उद्याच्या 29च्या आदल्या दिवशी मला या कुसुरगावच्या सन्माननीय माझे मित्र संतोषजी वाघ, पंचायत समिती माजी सदस्य आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संतोष चव्हाण या आणि कुसूर ग्रामस्थ यांनी आमंत्रण केलं की आई शिवाई मातेकडे आपण अभिषेक करावा असा आमचा आग्रह आहे. आणि या भर पावसामध्ये मी हा किल्ला चढून वर गेलो, आई शिवाई मातेच्या समोर तिथे मांडी घालून बसलो, छानपैकी अभिषेक केला. आणि ह्या निसर्गाच्या संकटापासून किंबहुना ह्या असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यापासून आमच्या सर्वांचं खरं तर संरक्षण व्हायला पाहिजे. हा तालुका बिबट मुक्त व्हायला पाहिजे, जो नारा मी आधी दिलाय त्याच्यावर आता उपाययोजनेसाठी मी मिटिंग सुद्धा आयोजित केलेली आहे. आणि निश्चितपणे याच्यामध्ये आपण लवकर प्रगती गाठू आणि सर्वसामान्य माणसाला दगाफटका होणार नाही किंवा त्यांच्या मनाला हरवून लागणार नाही याची काळजी घेण्यासाठी खरं तर आजचा अभिषेक त्या ठिकाणी आपण केलेला आहे. शिवाई मातेचा आशीर्वाद घेऊन मी सर्वसामान्य आम जनतेचा पालकत्व जे माझ्या खांद्यावर आहे, होणाऱ्या सगळ्यात चांगल्या वाईट गोष्टींची जबाबदारी माझ्या खांद्यावर राहील आणि होणाऱ्या प्रसंगासाठी सदैव ताठ मानाने उभा राहून या किल्ले शिवनेरीचा सन्मान वाढवण्यासाठी आणि विकासाची प्रगती करण्यासाठी कटिबद्ध राहील हा विश्वास या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने व्यक्त करतो. आणि कोणीही पुष्पगुच्छ शाल श्रीफळ न आणता हातात हात देण्यासाठी आपण सगळी मंडळी उद्या सकाळी 8 वाजल्यापासून तर आपल्या आगमनापर्यंत मी त्या ठिकाणी रायगड या ठिकाणी कार्यालयावर संपर्क आलेलो आहे. आपल्या सर्वांची मी आनंदाने वाट पाहतोय. एकमेकांची गळाभेट घेऊ, आपण त्या ठिकाणी एकमेकांशी बोलू आणि आपल्या कोणाच्या अडचणी असतील, उद्याच्या दिवसामध्ये आपल्या अडचणी जरी मला सांगितल्या त्या कर्तव्याच्या निमित्ताने त्याची नोंद मी घेईल आणि त्या कर्तव्याच्या दृष्टीने मी त्या प्रत्येक अडचणीचं निवारण करेल एवढंच सांगतो. वाढदिवस हा माझा नाही, तर वाढदिवस हा माझ्या सर्वसामान्य जनतेचा आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या मध्येच उभं राहून या अभिष्ट चिंतन सोहळ्याला सामोरं जाईल एवढंच या मंडळाला सांगतो.